उंच जाणार पाखर आभाळाला मिठी, परदेशाची साद निघाली तोडून रेशी मनाती. दूर देशी तो पोर निजावा माय इथे अंगाई गाते. साठी गेली काठी साठी पाणी पित्याच्या डोळा येते. येशील केव्हा परतून बाळा मनी अनामिक काहुर उठत. वाट पिलाची पाहत आहे एकरी काम घरट, एकरी काम घरट, एकरी काम घरट. जा जा निघून जा, कायमची माझ्या आयुष्यातून निघून जा. समीर, असं शांत शांत का बसलायस? काही नाही गाई, सहज. काय गे, तो शांत बसलेला तुला पावत नाही का काय? हा, तुम्हाला संधी मिळाली ना. हल्ली मी बघते काय? तुम्ही सारखी समीरची बाजू घेत असता. हो मग घेणारच. नाही, ह्या घरात पुरुषांची मेजॉरिटी आहे. हो का? पण फक्त एक नी जास्त आहे. हा, हो, पण मॅच जिंकायला एकच रन पुरेसा होतो. समीर, हा. तू मला सांग, तू कोणाच्या बाजूने आहेस, आईच्या की बाबांच्या? मी ना आईच्या. बघितलं, हरली ना मॅच. यस, हरलो हरलो हरलो, मॅच हरलो. आता काय आहे, तुमच्या मायलेकांच्या प्रेमात आमची काय डाळ शिजणार आहे? मला तसं काही नाहीये. हा, मी तुमच्याही बाजूने आहे. पण आईच्या जरा जास्त. नाही, बरोबर आहे रे समीर. अरे तू आईच्याच बाजूनं राहावं अशी माझी इच्छा आहे. शेवटी आई ती आईच रे. म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. बाबा, काय झालं तुम्हाला? बाबा, आईकडे ममतेचा सागर असतो, तर बाबांकडे लढण्याची जिद्द. आईच्या कुशीत स्वर्ग. शहाणा माझा बछडा, अमेरिकेत राहून सुद्धा आपली संस्कृती विसरला नाहीस तू. आई, बाबा, तुमच्या दोघांचेही संस्कार घेऊन मी अमेरिकेला गेलो होतो. तुमचे संस्कार एवढे ठिसूळ नाही आहेत की त्यावर अमेरिकेची संस्कृती आक्रमण करेल. मग केव्हा जाताय अमेरिकेला? त्या एकाच ठिकाणी अमेरिकेने आक्रमण केलंय. पण बाबा, समीर नावाचं संपूर्ण देह म्हणजे हा देश तुमच्याच तर ताब्यात आहे ना. हा, पण
फक्त त्याच्या एकाच कुठल्या तरी कोपऱ्यावर अमेरिकेने आक्रमण केलंय, आणि ते म्हणजे अमेरिकेत जॉब करण्याचं. हो, पण हा कोपरा ढोपरापर्यंत येतो, जखमा करतो आणि सगळं शरीर अधू करून टाकतो. असं का बोलताय तुम्ही बाबा? असं कधीच होणार नाही बाबा. अरे, इंग्रज सुद्धा पहिल्यांदा फक्त व्यापार करण्यासाठी इथं आले, नंतर मग हळूहळू सगळ्या भारताला त्यांनी गुलाम केलं आणि आणि संपूर्ण राज्य चालवलं त्यांनी. पण त्याला जबाबदारी आपणच होतो बाबा. तुमच्या दोघांच्यात वादविवाद स्पर्धा चालू आहे का? हे का वादविवाद नाही, आमच्या दोघांच्यात संवाद चालू आहे. संवाद चालू आहे हा? मग तो आता पुरे हा? कारण तुमचं दोघांचं बोलणं ऐकून असं वाटतंय हा. भारत अमेरिका युद्ध आपल्या घरातच चालू आहे. नाही, तुला काय वाटतं की आम्ही भांडतोय? नाही, हे आमचं राष्ट्रप्रेम आहे. काय बाबा? हा. हे बाबा म्हणजे आमचे राष्ट्रपिता. आई तू राष्ट्रमाता आणि मी राष्ट्रपुत्र. काय समीर, मग कधी करतोयस लग्न? अरे, आम्हाला सुद्धा नातवंडांचं तोंड कधी पाहायला मिळेल असं झालंय. वंशाचा दिवा कधी पाहतोय असं झालंय आम्हाला. अहो, आधी लग्न तर होऊ द्या. अरे हो. हा, अमेरिकेत राहून आलाय तो, नाही तर नुसतेच दिवे लावून यायचा. हा. तुला वाटतं ना मी आनंदित राहावे म्हणून? हो. मला मला एकटं सोड. म्हणजे माझ्या आयुष्यातनं तू निघून जा. मला तू आयुष्यात नकोय समीर. जा तू इथनं. जा तू इथनं. प्रेम प्रेम या शब्दाला काहीच अर्थ राहिले नाही माझ्या लेखी. बस मला फक्त एकच कळतं की मला तुझ्याशी आता लग्न करता येणार नाही. अहो, पाहिलं का कोण आले? आपली कोमल. अगं ये. अरे वा बाई, या बसा बसा बसा. आणि तू अशी एकटीच काय फिरतेस? तुला सांगितलं होतं ना एकटी फिरू नकोस म्हणून. नुकतीच आजारपणात उठलीस तू. मला तुम्हाला भेटायचं होतं. अगं मग समीरला सांगायचं ना, तो आलास ना तुला न्यायला. नाही, नको. काय भांडलात की काय दोघं? स्मिता, या दोघांकडे बघितलं ना की आपले जुने दिवस आठवतात. नाही म्हणजे आपल्यात सुद्धा लुटूपुटूच्या लढाया व्हायच्या, पण तू होतीस म्हणून निभावला. अहो, संसार म्हटला ना की भांड्याला भांड लागणारच. आणि तुम्ही ना जुन्या आठवणी नुसत्या काढत बसा. आपली एकुलती एक सून आज घरी आली आहे, तर तिच्याशी काही बोलाल की नाही? तिच्याशी काही बोलाल की नाही तुम्ही? हो, सॉरी. हा, सॉरी. तुमचं राहू दे. आजारपणात उठल्यानंतर पोरगी पहिल्यांदा घरी आली. बोल राजा, तुझ्याकरता काय करू? नाश्ता? नको, मी जेवणच करते. वांग्याचं भरीत आणि भाकरी आणि खीर. आलेच मी. अगं हो हो हो, अगं किती गडबड करतेस. पोरीला जरा श्वास तरी घेऊ देत ना. काय कोमल, कशी आहे तब्येत? औषध पाणी वगैरे सगळं वेळेवर घेतेस ना? हो, वेळेवर घेते. हा. काय आहे तुमच्याशी आजारपण, हॉस्पिटल हा विषय बोलायला नको वाटतो ग. आपलं लग्न, नातवंड या विषयावरच बोलायला आवडतं. एकरी काम घरट
अरे एकमेकांकडे बघताय काय असे? आता याची देही याची डोळा आम्हाला सुन्मुख दाखवलंयस ना, मग नातवंडांचं तोंड सुद्धा दाखव ना, म्हणजे मग आयुष्यात दुसरी कुठलीही इच्छा राहणार नाही. स्मिता, माणूस किती स्वार्थी असतो बघ. नाही, त्याचा हव्यास हा शेवटपर्यंत संपतच नाही. आई बाबा, मी तुमच्याशी काही महत्वाचं बोलायला आले. अगं मग बोल ना, त्याच्यासाठी परवानगी कशाला पाहिजे? मी समीरशी सगळं बोलले. झालंय ना? अगं मग आडेवेडे कशाला घेतेस? बोल ना. आई बाबा, मी लग्नाला तयार नाहीये. ठीक आहे, मी तयार आहे लग्नाला. अरे पोरा, मग एकदा पोरगी बघून तर घे. काही गरज नाहीये. बाबांनी पाहिली ना पोरगी, आता माझ्यासाठी बघितली आहे म्हणजे चांगलीच असणार ना. हा, फक्त तिला विचारून घ्या मी तिला पसंत आहे की नाही ते. अरे काय कमाल करतोय रे? तुला ना पसंत करणार काय आंधळे का काय ते? अरे एका तुझ्यासारखा जावई मिळतो म्हणल्यानंतर असं पाय लावून नाचतील ते माहितीये. खुश होत खुश. हे किसण्या, अरे इकडे आले का? आलो. एक टोपलं बिपलं दे फेकून. हे धर, हे काय पैसे धर, बाजारला जा. ऐक, ऐकून घे. बाजारात जायचं, 2 किलो पेढे घेऊन यायचे. आणतो, तोंड गोड करायचं. चालेल. रस्त्यात येताना एकट्यानं खायचं नाही. नाही जा. आणि तू बस, तू काय चला ना पसंत काळजी करतो. पसंत पडणारच सुद्धा ना. कोमल, काय झालं बेटा? तुझ्यात आणि समीर मध्ये काही भांडण झालं का? नाही, समीरचं आणि माझं काही एक भांडण नाही. आणि हो, समीरवर माझा राग सुद्धा नाहीये. पण मी समीरशी लग्न नाही करू शकत. अगं कोमल, एवढा मोठा निर्णय तुझ्या घरच्यांनी तरी काही? नाही, ह्यातलं त्यांना काही एक माहिती नाहीये. कोमल, कोमल, तू घरी जा, तुला उशीर होतोय. हे समीर, हे सगळं तुला माहितीये तर? बाबा तसं काही नाहीये, पण ती आजकाल अशीच बडबडते काहीतरी. आणि तिला काही विचारलं तर काही सांगायला तयार नाहीये ती. हो, तेच सांगायला आले मी. अगं मग सांग ना. तसाच काही मोठा प्रॉब्लेम असेल तर आपण सगळे मिळून काहीतरी मार्ग काढू ना. बाबा, तुम्हाला नातवंडाचं सुख हवंय ना? तुम्हाला या घराण्याला वंशाचा दिवा हवाय ना? हो. तो मी तुम्हाला कधीच देऊ शकत नाही. कारण मी कधीच आई होऊ शकणार नाही. आई आणि बाबा, तुमच्या म्हणण्यानुसार मी लग्नाला तयार झालो. पण माझी एक अट आहे. काय वाटतं तुझी? या 4 दिवसात माझं लग्न झालं पाहिजे. माझं लग्न अजिबात थाटामाटात करायचं नाही. आपल्याकडचे 4 पाहुणे आणि मुलीकडचे 4 माणसं. गावाच्या मंदिरात
अगदी साधेपणाने माझं लग्न करायचं. एक रिकाम घरट आई आणि बाबा, माझं लग्न अजिबात थाटामाटात करायचं नाही. अगदी साधेपणाने माझं लग्न करायचं. अरे असं कसं बोलतोस पोरा? अरे एकुलता एक मुलगा आहेस तू आमचा, आणि असं लगीन करायचं होय तुझं? अरे गावात हसं होईल की आमचं. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या अटी मी मान्य केल्या. माझी एक अट मान्य करायला नको? अट कसली? तू कोड्यातच टाकतोस आम्हाला. अट समजू नका हवं तर. तुम्ही दिलेला आहेर समजा. हे बा मयूर, तू आम्हाला दुसरं काही पण करायला सांग, पण ही असली कामं नाही जमायची. अरे तिकडची लोक काय म्हणतील? अरे पोरा, तुझ्या लग्नासाठी किती स्वप्न बघितली होती. गावात कधी झालं नसेल असं थाटामाटात मोठं लग्न करायचं तुझं. तुझं हे काय रे? तुम्हाला माझं लग्न करायचं की गावाचं? मी असं कोणतं काम केलंय की माझं लग्न तुम्ही एवढ्या थाटामाटात करणार आहात? मी कोणतं जग जिंकलंय? कुठला पुरस्कार मिळालाय मला? शेवटी लग्न ते लग्नच. शेवटी नवरा बायको एकत्र संसार करणार. नंतर ही लग्नात आलेली जेवून गेलेली माणसं येणार आहेत चौकशी करायला की आमचा संसार कसा चाललाय? नाही ना? अरे हो बाबा, सगळं मान्य आम्हाला, पण नंतर लोक नाव ठेवायला मोकळे ना. ते नाव ठेवणारच ना. शेवटी लग्नाच्या मंडपात आलेली ही माणसं नावं ठेवणार नाहीत. हे कशावरून? कशावरून? मला फालतूपणा, हा फालतू खर्च अजिबात नकोय. अरे पण अहो, मुलीकडची माणसं मानतील का बरं? मग अशी मुलगी बघा ज्यांना या सर्व अटी मान्य असतील. दॅट्स इट. हे बघ मयूर, तू लेकरू पेचात टाकते बघ आपल्याला. अहो पण मी काय म्हणते, ठीक आहे, मयूर जसं म्हणतोय ना तसं आपण करूया. आता त्याने आपलं समद म्हणणं ऐकलं. मुंबई सोडून या गावात राहायला कबूल झाला. आता लग्न करायला बी कबूल झाला. आता आपण त्याचा मान ठेवूया. अगं याचा मान ठेवूया, पण ते पोरीकडची लोक काय म्हणतील? ती काय एकच पोरगी आहे वय? तिला काय सोनं लागून राहिलंय? माझ्या सोन्यासारख्या पोराला अशा 56 पोरी मिळते. बर ठीक आहे, मी बोलून बघतो पोरीकडच्या लोकांशी. बघू काय होतंय ते बघूया. चल. मी एक बोलू का? मला कोमलचा निर्णय मान्य आहे. काय बोलतेस आई? काय बोलतेस स्मिता तू? हे माझं बोलणं तुम्हाला कटू वाटेल, पण पण काय? सांग ना अगं, पण काय? समीरचं कोमलवर प्रेम आहे. हे प्रेम वगैरे काही नसतं. स्वप्न पाहिल्यासारखी ही मुलं प्रेमात पडतात आणि नंतर आयुष्यातनं उठतात. स्मिता, तुम्ही मला सांगा की हे प्रेम विवाह किती टिकतात? फार फार तर 2 वर्ष, मग घटस्फोट. एखाद्या बाईला मूल नसणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि जिला मातृत्वाची जाणीवच नाही ती संसार काय करणार आहे? आई, हे बघ, तू ओरडू नकोस माझ्यावर. अजूनपर्यंत जे तुला हवंय तेच आम्ही करत आलोय. तुला शासकीय कॉलेजात जायचं नव्हतं, आमची ऐपत नव्हती, आम्हाला परवडत नव्हतं, तरी सुद्धा तुला आम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये घातलं. पुढे जाऊन तू म्हणालास की मला परदेशात नोकरी करायला जायचंय. त्यालाही आम्ही नाही म्हटलं नाही. तू मला सांग समीर, आम्ही तुला कशाला नाही म्हटलंय? आणि आता तर तू समीर कायमचाच परदेशात नोकरी करता जायचं म्हणतोयस. तेही आम्ही मान्य केलं. मग तुला असं वाटत नाही का की एखादी गोष्ट आमची सुद्धा तू मान्य करावीस म्हणून? आई, आई लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण ते तुमचं कर्तव्यच होतं. तू कर्तव्याच्या गोष्टी मला शिकवू नकोस.
आणि कर्तव्याचंच बोलतोयस ना, तर तू मला सांग की तू तुझं कुठलं कर्तव्य पार पाडलंस आमच्या बाबतीतलं? जेव्हा आम्हाला तुझी गरज होती, तुझ्या आधाराची गरज होती, तेव्हा तू होतास आमच्या बरोबर. हे बघ स्मिता, तू जरा शांत हो. हे बघ समीर, मी तुला स्पष्टच सांगते, एका वांज मुलीशी मी तुझं लग्न लावून देणार नाही. आई आपण एक काम करूया ना. तुला मूल पाहिजे ना, आपण दत्तक घेऊ ना. मला सांग की तुला आई तुला मुलगा पाहिजे की मुलगी? हा आई सांग ना. अगं विशाखा, अगं फोन तरी कर या दोन मुलींना. अजून कशा नाही आल्या? हो सांगितलं ना, सोनलला घरी यायला रात्रीचे निदान 8 वाजतात आणि कोमल येईलच इतक्यात.